आलेली आहे म्हणून मला सहभाग घेणं गरजेचं होतं. आणि इथे आलेली आहे राजाभाऊंशी माझं बोलणं झालेलं आहे, बऱ्याच शिवसैनिकांशी बोलणं झालेलं आहे, उद्धव साहेबांशी सुद्धा माझं बोलणं चाललेलं आहे. म्हणून तुमचं शिष्टमंडळ आहे ते आता साहेब आपण सगळे शेतकऱ्यांचे लेकरं आहोत, शेतकऱ्यांचेच मुलं आहोत. म्हणून साहेब मराठवाड्याचा दौरा करत आहे, तुम्ही सगळे बघत असणार टीव्हीला, बघतायत ना सगळेजण. म्हणून साहेब स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कुठली सभा मेळावा काही न घेता साहेब स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी दिलेली शिदोरी खाऊन आपले उद्धव साहेब रस्त्याने फिरत आहेत. म्हणून नाही तर नक्कीच इथे आले असते. आणि ज्या वेळेला आता हा मराठवाड्याचा दौरा झाल्यावर ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला मी साहेबांना विनंती करणार आहे, आधी त्या शेतकऱ्यांच्या मुलांना भेटा आणि त्यांनी कुठेतरी प्रशिक्षणाचं मानधन आणि कायमस्वरूपी हे करण्यासाठी जे बसलेले आहेत तिथे त्या मैदानावर आधी भेट द्या म्हणून विनंती करणार आहे. आणि साहेब नक्कीच आपल्याला ती भेट देतीलच. तुम्ही आत्ताच सांगितलं बालाजी दादा की काँग्रेसच्या काळात असं होतं, पण काँग्रेसच्या काळात मात्र त्यावेळेला कुठेच मानधनावर व मुलांना अशी रोजगारासाठी बसण्याची वेळ आलेली नव्हती. ते काही प्रमाणात का असेना 11 महिने 2-3 टर्म पण कुठेतरी कायम करत होते. पण या सरकारने कुठलीच आशा ठेवली नाही. या सरकारने 6-6 महिने करून आपलं कुठेतरी कोर्टात जाण्याचं सुद्धा जो आपल्याला प्रकाश देणार होता, कुठून तरी कोर्टातून आपण कायम होणार होतो, ती सुद्धा आशा मालवलेली आहे. म्हणून आपल्याला इथे बसण्याची वेळ आलेली आहे. पण उद्धव साहेबांना माहिती आहे की माझी युवा पिढी जर जगेल तरच महाराष्ट्र वाचेल. म्हणून ते युवा पिढीसाठी नक्कीच सकारात्मक नव्हे तर आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तत्पर आहेत. तुम्ही आझाद मैदानाचा व्हिडिओ कोणी बघितला नाही बघितला मला माहित नाही. शिक्षक वर्ग आझाद मैदानावर बसलेले होते, पण 2-3 वेळा मी बसल्यानंतर उद्धव साहेब स्वतः आझाद मैदानावर आले आणि सांगितलं आमची शिवसेना तुमच्या बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत असं ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला सत्तेतल्या सगळ्यांना कुठेतरी त्यांच्या धडकी भरली. आणि उद्धव साहेब आल्यामुळे तो विना अनुदानितचा प्रश्न टप्पावाढचा 970 कोटी द्यावे लागले. त्यावेळेला मी स्वतः सुद्धा आझाद मैदानावर होती. आणि मग असंच आपल्या पहिल्या आंदोलनाला त्यावेळेला आपला संपर्क पूर्ण